नमस्कार. वाव विथ सोनाली म्हणजेच वर्ल्ड ऑफ वेलनेस विथ सोनाली मधल्या खरे बोल या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच तुम्हाला परत एकदा सांगणारे किंवा रादर आठवण करून देणारे की माझ्या या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जे आहे ते लवकर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओज मी टाकला की लगेच तुम्हाला कळून येईल. आणि हो, हे सबस्क्रिप्शन कम्प्लिटली फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. आता मी जास्त बडबड करणार नाही आहे, कारण बडबड करण्यासाठी एक बडबडी मुलगी आपल्या सोबत आलेली आहे. ती म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी संस्कृती बालगुडे. हाय संस्कृती. झालेली आहे सुरुवात गिगलिंगला. मला असं खाणं समोर आलं की खरंच कंट्रोल होत नाही, हे तुला माहिती आहे. आपल्याकडे सगळं असतं ना सोनाताई, की यू लुक द बेस्ट, यू हॅव एव्हरीथिंग, कसलेच इश्यू नाही, यू आर वर्किंग द बेस्ट, यू हॅव द ग्रेटेस्ट ऑफ फ्रेंड्स. पण तरी इफ यू आर नॉट हॅपी ऑन द इनसाइड ना, इट डझंट मॅटर. ट्रस्ट मी, म्हणजे काहीच मॅटर होऊ शकत नाही. काय गेम आहे यार? असा कसा? हा फक्त माझ्याबरोबरच खेळतेस का तू? हो, कारण माझी तुझ्याकडे पर्सनल दुश्मनी आहे ना, म्हणून मी खेळते. थँक्यू व्हेरी मच, तू आज इथे आली आहेस आणि आमच्याबरोबर तुझ्या काही हेल्थ आणि फिटनेसच्या टिप्स शेअर करणार आहेस, तुझे हेल्थ रुटीन शेअर करणार आहेस. कारण बऱ्याच जणांना ऐकायचं होतं की तुला काय म्हणायचं, तू कशी स्वतःला फिट ठेवतेस. सगळ्यात आधी मी तुला विचारेन की तू काही कुठचं स्पेशल डाएट फॉलो करतेस का? मला असं खाणं समोर आलं की खरंच कंट्रोल होत नाही, हे तुला माहिती आहे आणि हे तू अनुभवलंय. येस. तर त्यामुळे बिकॉज आता या क्षेत्रात होत आणि फिट राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि नॉट जस्ट या क्षेत्रात होत म्हणून, पण जनरली सुद्धा फिट राहणं खूप गरजेचं आहे. 1-2 वर्षांपूर्वी कीटो डाएट फॉलो केलं होतं मी काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी रादर, एका ट्रेनर बरोबर. आणि दॅट हेल्प मी क्वाईट अ लॉट. म्हणजे खूप मला त्याची मदत झाली. आणि मग त्याच्यानंतर मी नॉर्मल डाएट सुरू केलं. मला असं वाटतं की कीटो जरा थोडंसं हार्ड मिक्स्ड ओपिनियन आहे त्याच्याबद्दल. एक्झॅक्टली. सो ते काही जणांना सूट होतं, काही जणांना होत नाही. फॉर्च्युनेटली मला खूप सूट झालं. आणि अजून सुद्धा समजा जर आपल्याला असं वाटलं की यू गेन्ड फ्यू पाऊंड, तर पटकन कीटोवर शिफ्ट होऊन 2-3 आठवडे ते तितकं पटकन कट डाऊन सुद्धा होतं. अच्छा. अगेन दिस इज नो वे ऑफ प्रमोटिंग एनी काय म्हणतात त्याला, अनहेल्दी लाईफस्टाईल. इट्स जस्ट दॅट आता काय झालं की मला माझी बॉडी इतकी कळली की असं वाटतं की आता 1-2 किलो वाढले, ठीक आहे, मी हे कमी करेन. सो हो, मी ते डाएट फॉलो करतो. आणि आता क्वाईट नॉर्मल, असं काही मेजर काहीतरी चाललंय असं नाही. पण आता वेगळं काही परत फॉलो करत नाही. आता तू काय खातेस, पिते, कसं डाएट तुझं? ऑब्व्हियसली सगळे म्हणतात शुगर कट डाऊन करायचं, तर शुगर माझ्याकडनं कट डाऊन होत नाही, नो मॅटर वॉट. पण मी खूप प्रयत्न करते. आणि कधी कधी असं होतं की मला सांगायला आवडेल की एकदा असं झालं होतं की मी आता थोडंसं वाढलंय, आपण परत कट डाऊन करूयात, आता नो शुगर. मग 4-5 दिवस झाले. मला वाटलं 4-5 तासानंतर 4-5 दिवस झाले. आणि त्याच्यानंतर रात्री अशी मी झोपेतून उठले आणि मी रडायला लागले, कारण का मला शुगर खायची आहे यार. आणि मला स्वतःच हसू यायला लागलं की हे काय, इतकं ऑब्सेशन काय. पण मी जसं म्हटलं ना, आय हॅव अ मेजर स्वीट टूथ, मला खायला खूप आवडतं. तर त्यामुळे मी सांगेन की शुगर तर बंदच असते. कार्ब्स कधी कधी बंद असतात. नॉर्मली समजा मला कार्ब्स खावेसे वाटले तर मी भात खाते. मला भात खूप आवडतो, चपातीपेक्षा सुद्धा. सो बेसिक प्रोटीन चालूच असतं. एग व्हाईट्स म्हणा किंवा फुल एग्स खाल्ले तरी चालतात, म्हणजे माझ्यासाठी तरी. किंवा चिकन आणि मटन, असं सगळं. जोपर्यंत नॉनव्हेज खायला मिळते तोपर्यंत. नॉन व्हेजिटेरियन प्रेमी आहेस तू प्रचंड. पण मग आई तुला काही मदत करते का, किंवा आईचं काही म्हणणं असतं का तुझं, जेव्हा सडनली कीटो, मग सडनली आता हे, की का आईला असा त्रास होतो की आता मी काय बनवू? तिचं असं म्हणणं, जोपर्यंत तू अशी गरीब दिसत नाहीयेस आणि बारीक होतीयस, मग तू काहीही कर. ऑफकोर्स तिचं बाकीच्या अनहेल्दी जे आपण ऐकतो सध्या सोशल मीडियावर बेस असतात डाएट फॉलो करण्याचे, त्यातला तिचा ऑब्व्हियसली खूप विरोध आहे. तिला माहिती आहे मी तिच्यासमोरच चाललेलं असतं मी काय खाते. फॉर एक्झाम्पल आता समजा मी काहीतरी डेझर्ट खात असेल तर ती अशी साईड आय देते मला, की अशी बघते, मग माझ्याकडे बघते आणि म्हणते की
आज खाल्लंय उद्या नका खाऊ. हा. किंवा मला असं कळतच नाही, आयांचं थोडं वेगळं असतं अगं, की आमरस केला घरी की अगं घे ना एखादी वाटी, घे ना अजून एक वाटी घे, आणि नंतर थोड्या तासांनी बघा ते थोडंसं वजन वाढलंय. मी म्हटलं मम्मी मग खायला का इन्सिस्ट का केलं. भरवताना आईतलं प्रेम जागृत होतं, आई जागी होते, आणि मग नंतर ना एक प्रोफेशनल टीचर असतो ना बाजूला, तशी ती जागी होते. करेक्ट, तशी ती होते. सो ती मला ऑब्व्हियसली मदत करते. मला डाएटमध्ये काही लागलं फॉर एक्झाम्पल, फक्त चिकन किंवा असं काही, ती ऑब्व्हियसली मदत करते. ऑब्व्हियसली. पण आता तू म्हणजे रोज व्यायाम करतेस, रोज डिलिजंटली वर्कआउटला जातेस का? कसं मॅनेज करते वर्कआउट तुझं? कधी कधी आता शूट चालू झाल्यावर मिस होतो वर्कआउट, पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, आता कधी कधी काय होतं की सो मला झुंबा करायला खूप आवडतो. त्याच ग्रेट कार्डिओ एक्सरसाइज, आणि बिकॉज इट इन्क्लुड्स डान्सिंग, तर त्यामुळे ती एक्सरसाइज केल्यासारखी वाटत नाही, बट इट इज अ फॉर्म ऑफ एक्सरसाइज वेर यू तुमचं स्वेटिंग, तुमचं यू पर्स्पायर अ लॉट, तुम्ही फ्लेक्झिबल होता एका पॉईंटपर्यंत. आणि ऑब्व्हियसली दॅर इज अ कॉम्बिनेशन ऑफ जिम वर्कआउट ऑल्सो, कारण मला असं वाटतं त्यांनी टोनिंग होतं आणि त्यांनी इट हेल्प्स यू टू कट डाऊन युअर वेट फास्ट. बरोबर. माझा झुंबा क्लास असतो पुण्यात. आता पुण्याला जायला मिळत नाही फारसं. पुण्यात असले की मी पुण्यात जाते क्लासला, पण आता मी माझ्या इन्स्ट्रक्टरला फायनली कन्व्हिन्स केलं की प्लीज तू क्लासमध्ये कॅमेरा लाव आणि आम्ही झूमवर सेशन्स करतो रोज. सो आय बिलीव्ह की एनी एक्सरसाइज मॅटर्स आणि इट हेल्प्स. असं नाही आहे की आज मला एक्सरसाइज नाही करायची, जाऊ दे ना आता, काय नको, कंटाळा आला. कारण का शूटच्या दिवशी तुला माहिती आहे की आपण किती दमलेलो असतो, आपल्याला स्ट्रेंथ नसते, पण तरी काय होतं की मला माहिती असतं की हे 2-3 दिवस आपले मिस होणार आहेत, तो तुम्ही एक त्या दिवसाचा वर्कआउट तरी करून घेते. बरोबर. सो ते मी खूप डेडिकेटेडली करते. आणि मला झुंबा बेसिकली खूप आवडतो करायला. म्हणून तू खूप सुंदर पेंटिंग करतेस. म्हणजे मी तुझ्या इन्स्टावरती बघत असते की तू इतक्या छान छान प्रकारे काय काय गोष्टी बनवून टाकत असतेस. तर ते हाऊ डिड यू स्टार्ट ऑल दॅट? म्हणजे तुला कुठेतरी ते मेंटली एक काम करण्यासाठी मदत करतं का नुसतं डान्स? काय त्याच्या मागचं इन्स्पिरेशन असतं? सो प्रोफेशनली शिकलेली नाही आहे मी, त्यामुळे मला ते त्याच्या टेक्निकॅलिटीज तशा माहिती नाही आहेत. फॉर एक्झाम्पल सोपं उदाहरण की हा कलर याच्यात मिक्स केला की हा कलर येऊ शकतो, किंवा वॉटर कन्सिस्टन्सी केवढी पाहिजे, हे सगळं मला माहिती नाही आहे. सो मी यूट्यूब उघडते, जे काय मला हवं आहे की आता समजा मला हा आर्ट फॉर्म करायचा आहे, तो कसा केला जातो, सो ते मी बघते. एकदा बघितल्यावर मग मी माझ्या पद्धतीने करते. पण येस, हे अगदी खरं आहे की एकदा ते पेंटिंग तुम्ही करायला लागला की त्याच्यात ते तंद्री लागते आणि ते झोन आउट होतं. सो एक पुढचे 4-5 तास सेन्सेसमध्ये नसतो आपण, किंवा यू आर नॉट अवेअर की बेसिकली तुमचा स्ट्रेस नसतो आणि यू आर जस्ट कॉन्सन्ट्रेटेड ऑन दॅट वन थिंग. त्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली, मी म्हटलं ना, ट्रान्स असतो तो. सो दॅट हेल्प्स अँड आय लव्ह दॅट ट्रान्स. त्यामुळे ते तसं सुरू झालं त्या निमित्ताने. बरोबर. बेसिक रुटीन काय असतं दिवसाचं? काय खातेस? म्हणजे सकाळची सुरुवात तुझी काही स्पेसिफिक, बरेच जण असं काही काही गोष्टी करतात तसं थ्रू आउट द डे तुझा काही असा एक प्लॅन असतो का की मी हे करते विच आय हॅव टू डू? माझा ब्रेकफास्ट होत नाही. मी ब्रेकफास्ट स्किप करते कारण मी ते इंटरमिटंट फॉलो करते, तर त्याचे एक 14-16 तास होतात. सो माझा ब्रेकफास्ट नाहीच होत आणि मला सवयच नाही कित्येक वर्ष ब्रेकफास्ट न करण्याची. सॉरी, ब्रेकफास्ट करण्याची सवय नाही कित्येक दिवस. सो मी सकाळी उठल्यावर एकतर गरम पाणी, लिंबू, हे तर कन्फर्म आहे. त्याच्याने मी सुरुवात करते. माझं डिरेक्टली जेवण होतं. जेवण झाल्यानंतर मग एक 5 वगैरे वाजले की आय हॅव दिस कप ऑफ ग्रीन टी. ते झाल्यानंतर प्री वर्कआउट ब्लॅक कॉफी असते. आणि मग वर्कआउट झाल्यानंतर डिनर. साधारण किती वाजता तू जेवण करतेस? वर्कआउट थोडासा लेट होतो, त्याच्यानंतर जेवण होतं. कधी कधी जेवण होतही नाही. कधी कधी मी असं प्रेफर करते की नको, आज एखादी स्मूदीच पिऊयात किंवा सूपच पिऊयात. नॉट नेसेसरीली ते जेवण होतं. आणि दॅट हेल्प्स अ लॉट, कारण एक 7च्या पोस्ट जर तुम्ही कमी खाल्लं तर आय थिंक इट हेल्प्स अ लॉट, ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी. सो या सगळ्या गोष्टी होतात. आणि जनरली काय होतं माहिती आहे का, मला जरा थोडासा संध्याकाळी वर्कआउट करायला खूप आवडतो, मोर दॅन सकाळी. म्हणजे मी असंही एकदा केलेलं आहे की असं शूट संपल्यानंतर सुद्धा मी अशी रात्री 11 वाजता त्या ट्रेनरनी बोलवलं म्हणून जिममध्ये गेली, थोडं वर्कआउट केलं आणि मस्त वाटतं मला. कारण जिम बघ ना, असं रिकामं असतं. सो विच इज लाईक तुम्हीच फक्त वर्कआउट करताय आणि कुणीच नाही आहे. इट फील्स अमेझिंग. त्यामुळे मला एक, आणि सकाळी नाही फारशी झालेली कारण मी रात्री खूप
ऐकतोय आम्ही ऐकतोय. हा कंटिन्यू. सो रात्री काय रात्री खूप उशिरा झोपते मी. मला झोपच लागत नाही बेसिकली. सो 2-3 वाजता. मग सकाळी कसं 6-7 जाणार? वाजता कसं उठणार मग यार? आपण इंटरमिडियंट फास्टिंग होणारच. ये राहायचंय ना. मगाशी मी इंटरमिडियंट फास्टिंग करते आणि आता मी रात्री 2-3 वाजता झोपते. मग माझं सकाळी उठणंच होत नाही. मग कसं उठणार यार एवढं सकाळ? म्हणजे मला कौतुक वाटतं या लोकांचं की जे म्हणजे नेहा तेच माझ्या मते किंवा मला असं वाटतं तू सुद्धा 5 आणि 6 वाजता उठून रनिंगला जा, जिमिंग करा. बेटा तू अजून लहान आहेस ना म्हणून तुला असं वाटतंय. मी तुला सांगते की हे बघ, त्या दिवशी मी माझा झुंबा क्लास आय थिंक सकाळचा होता 8 ते 9 अगेन. कारण तो म्हणाला की संध्याकाळची बॅच आपण आज कॅन्सल करतोय तर तू सकाळी ये. तर आदल्या दिवशी रात्री वर्कआउट करून परत मला असं झालं की यार दुसऱ्या दिवशी तो क्लास मिस झाला तर आपलं वर्कआउट नाही होणार, म्हणून सकाळी जाऊ. मी खोटं नाही बोलत आहे. मी 7 उठले, सगळं झालं, झुंबा क्लास सुरू झाला. एका पॉईंटला मला जाणवलं मी झोपेत झुंबा करते. म्हणजे मी इतकी झोंड आउट होते. मी म्हणलं बापरे खूपच सकाळ आहे. आणि असं नेहमी केलेलं आहे बरं का, सकाळी जाऊन केलेले आहेत क्लासेस, पण कधी कधी एक दिवस असतो की नको यार. तसं तुला सकाळची बेबी नाहीयेस तू बेसिकली. ऍब्सोल्यूट नाईट आउट, कम्प्लीट नाईट आउट. नाईट आउट. आता मी होणार सुपरस्टारसाठी शूटिंग तुझं चालू होतं. सो अंकुश खूप फिटनेस बाळगतो, त्याचा प्लॅन करतो सगळं काही गोष्टी खाण्याच्या बाबतीत, वर्कआउटच्या बाबतीत जे काही येते. तर त्याच्याकडनं काही तुझा काही एक्सपिरियन्स आहे का, किंवा काही अशा त्याने काही टिप्स दिल्या आहेत का, किंवा तुला बघून तुला असं वाटतं की यार हे केलं पाहिजे, किंवा असं काही आहे का? आम्ही एकत्र जितकं जेवलो आहे, तर मी 3-4 वेळाच एकत्र जेवलो आहे. ते पण आम्ही एका प्रमोशनला गेलो होतो सुपरस्टारच्याच तेव्हा. तर मी या हॉटेलमध्ये होतो, तर त्यांनी बाकीचं व्यवस्थित खाल्लं, पण त्यांनी शुगर अजिबात खाल्ले नाही. सो मला असं वाटतं दॅट इज द मेन थिंग. जर तुम्ही शुगरवर कंट्रोल करू शकता ना, तर बाकी काही करण्याची गरजच नाही आहे असं वाटतं. कारण शुगर जेव्हा कंट्रोल होते तेव्हा तुला माहिती आहे किती पटपट कंटाऊन, बरोबर आहे, जेव्हा कम्प्लिटली शुगर जाते. अगदी. आणि शुगर ऑब्व्हियसली बाकीच्या गोष्टींसाठी पण वाईट आहेच आहे. तुमचं एजिंग फॉरवर्ड जास्त रॅपिडली होत जातं. बाकीचे आजार तर आहेच, पण कधी कधी मला असं वाटतं की यार ठीक आहे शुगर नाही खायची, डाएट करायचं, पण कधी कधी असं होतं की यार एक ही तो जिंदगी आहे, कब खाएंगे, अजून खूप आहे माझ्या पुढे जिंदगी. असं ते होतं. त्यामुळे अगदीच आता मला डेझर्ट खायचंय, आता आमचं ठरलं मला हे डेझर्ट खायचंय इथे जाऊन, तर मी त्याच्या एक 4-5 दिवस आधी अजिबात काही खात नाही. मग ते मला डेझर्टवर इतका मेन कोर्स करतेस त्याचा. आणि मी करू शकते, मला इतकं गोड खायला आवडतं. क्या बात आहे. ओके, आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहेत ज्याची तुला येस और नो, हो किंवा नाही अशी उत्तर द्यायची. ओके, डाएट चीट केलंयस का? हो. अपेक्षितच आहे. ओके, वर्कआउटसाठी असं खूप शॉपिंग केलंयस आणि खूप कपडे घेतलेस आणि नंतर अरे हे मी उगाचच घेतलं, अरे आता हे मला होतच नाही, मला आता नाहीच आवडत आहे, किंवा असं काही झालंय का? ओके, मला एकदा हो, पण मला ते आवडत नाही असं कधीच होत नाही. मला स्पोर्ट्स बेसिकली स्पोर्ट्सवेअर मला किंवा ॲक्टिव्ह वेअर खूप आवडतं, खूप जास्त आवडतं. तर त्यामुळे अर्धा वेळ मी बाकीची शॉपिंग करताना दिसणार नाही तुला. स्पोर्ट्स सेक्शनमध्ये काय आलंय की स्पोर्ट्स ब्रा छान आहे, किंवा ओ हा शर्ट छान दिसतोय, किंवा ही टाईट्स आपल्याला तर पाहिजे. म्हणजे घरी 50 पडले असतील तरी त्याचा काही संबंध नसतो, ते त्या क्षणाला पाहिजे. सो मला हो, मी ही शॉपिंग खूप करते. पण त्याचा पश्चाताप कधी झाला? पश्चाताप कधीच नाही, कधीच नाही. जिम मध्ये मुलं तुला चेकआउट करत असतीलच, तर असं कधी काही झालंय का की तुला खूप अशी चिडचिड झाली आणि खूपच त्रास झाला, आणि असा काही किस्सा घडलाय का की तू त्याला लगेच सुनावलंयस किंवा असं काही? नाही, असं थँकफुली असं काही झालेलं नाहीये. कसं असतं, प्रत्येक मुलीला माहिती असतं की कोणाच्या नजरा आपल्यावर आहेत जिममध्ये गेल्यावर, कोण आपल्याला किती चेकआउट करतं हे प्रत्येक मुलांना पण माहिती असतं आणि मुलींनाही माहिती असतं. मला एक माहिती आहे की आपण कसे आहोत की आपण जेव्हा पब्लिक प्लेसेसमध्ये जातो तर आपल्याला ते एक जनरली एक बेसिक अटेन्शन मिळतंच की अच्छा ती आहे ना, ते आहे ना, अच्छा ती इथे ते वर्कआउटला, या सगळ्या गोष्टी होतातच. सो ते एक कॉन्शियस होते मी कधी कधी की यार
याची एम्बॅरेसमेंट की समजा आपल्याला सेट नाही गेला तर आणि असं सांगायचं तिला तेवढा पण सेट जमत नव्हता. ते प्रेशर. हो, ते एक वेगळंच प्रेशर की आणि असं नसतं आपला ट्रेनर असं असतो की एक मिनिट हे हेवीच आहे आणि हे नाही जाणार पण आपण करायचं आहे ही वेगळी गोष्ट. पण त्याची कुठेतरी मला असं वाटतं हे मला असं वाटतं मी केलेलं ऑब्झर्वेशन आहे स्वतःबद्दल की जेव्हा मी जिममध्ये जाते तेव्हा मला बाकी काही नसतं की हो आता सवय झाली की हो लोक बघणार आहेत त्यांना माहिती आहे ही अशी बरं हां ही विदाऊट मेकअप अशी दिसते का हे हे एक वेगळं लोकांचं असतं की यार विदाऊट मेकअप ती अशी दिसते किती वेगळी दिसते हे सगळं मला त्यांचे प्रश्नाचे बबल्समध्ये दिसत असतात. पण त्याची असं कधी झालेलं नाहीये की कुणीतरी असं फारच फोटो व्हिडिओ काढायला तर येतातच ऑब्व्हियसली. मला फारसं पटकन नाही म्हणतात कोणाला कितीही घामाने थपथपलेलं असं चांगलं नसेल दिसत तर वॉट एव्हर. पण असं कोणी त्रास नाही झालेला थँकफुली. एज बद्दल तर नाही पण वेट बद्दल वगैरे कधी असं खोटं काहीतरी की अमुकच आहे आणि कमीच सांगितलंय किंवा जास्त सांगितलंय असं काही मुद्दाम मस्करी असं केलंय? असं मी सांगूही शकत नाही माझं लगेच दिसतं. असं म्हणजे मी बोलायला की नाही आय एम जस्ट 56 आणि लाईक शट अप नो यू आर नॉट 56. सो मी असं कधी नाही सांगितलेलं. इनफॅक्ट मला असं कोणी विचारलं तर मी खरं सांगितलं की हो हे इतकं आहे. खरे बोललीस तू. खरं वर्कआउट अशी स्किप केलेस का? कसंच काहीतरी फेकू काहीतरी आन्सर देऊन युजलेस काहीतरी आन्सर देऊन काय? ऍक्च्युली ना काल खूप डान्स झाला ना त्यामुळे पाय खूप सोर आहेत आता त्यामुळे तिची रिकव्हरी नाही झालेली. जास्त प्रोटीन नाही गेला काल प्रोटीन इंटेक झाला नाही. स्पेशली आउट ऑफ स्क्वॉट्स करायला लागला ना किंवा असं स्कॉट्स करायचे असं एक शक्ती अशी एक डेव्हलप करावी लागते आत की आता स्कॉट्स करायचे आहेत माइंडसेट करावं लागतात आपल्याला स्कॉट्स करायचे आहेत आणि ट्रेनर्स ऐकत नाहीच ऐकते आणि ऑफकोर्स त्यांनी ऐकलं नाही पाहिजे नाही तर ते होणार नाही. पण हो मी असं केलेलं आहे की ओके. फिटनेस बद्दल इन्सिक्युअर वगैरे कोणाच्या झालीस का? कोणामुळे इन्सिक्युअर झालेस का की अरे यार सॉलिड हॅवी स्क्रीन शेअर करायची किंवा मी आता थोडी माझ्या फॉर्ममध्ये नाही आहे वगैरे असं कधी काही वाटलंय का? खूप ऑनेस्टली सांगायचं झालं ना तर मला कधीच जेव्हा मी जाडही झाले होते ना जेव्हा माझं वजन पुटॉन झालं होतं ना तेव्हा सुद्धा मला हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नव्हता. कदाचित मला माहितीच नव्हतं हे झालंय म्हणून तसंही असेल. पण मला असं कधीच नव्हतं की यार मला शिट आता या ॲक्टर बरोबर स्क्रीन शेअर करायची किंवा इनफॅक्ट हिच्याबरोबर स्क्रीन शेअर करायची आणि आय एम नॉट इन द बेस्ट शेप किंवा असं कधी मला वाटलं नाही. आता कदाचित जेव्हा फिट झाली आहे तेव्हा ते अजून होतं की मी करेक्ट दिसतेय ना मी तशीच आहे की नाही किंवा नाही हे आता आपण इथे मला असं वाटतं खूप ओव्हर क्रिटिसायझिंग झाली आहे मी स्वतःबद्दल की थोडंसं जरी काय होतं आता लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी इतक्या स्ट्रेसफुल टाइम्स होते आपल्यासाठी की थोडंफार इकडे तिकडे होणार होतं वजन कारण का तुम्ही स्ट्रेस असतात त्यात मी प्रचंड खाते स्ट्रेसमध्ये असल्यावर. आपण म्हणतो ना की आपण स्ट्रेसमध्ये खूप खाल्ल्यावर आपल्याला भूकही नसते सो ते खूप व्हायचं. पण आता असं होतं की जेव्हा लॉकडाऊन संपलं आणि कामं यायला लागली हळूहळू तेव्हा असं झालं की नाही एक मिनिट चला कट डाऊन करा पटपट. सो ते आत्ता झालंय इन्सिक्युअर इन अ व्हेरी गुड वे विच आय थिंक इज नाईस की शेपमध्ये राहायचंय आता. ओके. सो आपले प्रश्न संपलेले आहेत पण अजून काही प्रश्न आहेत जे थोडेसे काइंड ऑफ फिटनेस फायर आपण त्याला असं म्हणतो. सो ते आपण आता करणार आहोत ज्याच्यामध्ये तुला काहीतरी एक ॲक्टिव्हिटी देऊ ती करता करता तुला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. सो लेट्स गो. ओके. ओके. सो या स्पेसशिपमध्ये तू बसलेली आहेस आणि रेडी टू लॉन्च आहेस आता. तर विचारू प्रश्न? ओके रेडी. लेग प्रेस करता करता आपल्याला उत्तरं देणार आहेत संस्कृती बालगुडे. ओके. डान्स की जिम? डान्स. एनी डे. एनी डे. ओके. प्रोटीन शेक प्रोटीन इंटेकसाठी का थ्रू फूड म्हणजे जेवणाखाण्यातनं प्रोटीन का प्रोटीन शेकमधनं? जेवणाखाण्यातून. जेवणाखाण्यातून. ओके. मी तुला आता काही 3 गोष्टी देणार आहेत आणि 3 नावं देणार आहेत. ओके. तर त्या 3 नावं आणि त्या 3 गोष्टी तू कोणाकोणाला देशील? थांबा हे काय असं विचार करून करायला लागेल. अगं हे फायर आहे. फायरमध्ये घातलंय तुला मी. टाऊन सुलाखून निघशील तू. कम ऑन. ओके. मी प्रश्न विचारते. ते 3 गोष्टी आहेत मिक्स फ्रूट ज्यूस टकीला शॉट आणि कारल्याचं ज्यूस. या 3 गोष्टी तुला द्यायच्या आहेत. कोणाला? ती 3 नावं देते मी. नेहा पेंडसे, श्रुती मराठे, हेमांगी कवी.
कारल्याचा ज्यूस फॉर हेमांगी गवी, टकीला शॉट फॉर श्रुती आणि मिक्स फ्रूट ज्यूस नेहाताई. हो मिक्स फ्रूट नेहा ताई. ओके, पुढचा प्रश्न. फिटनेस डेट वर कोणाबरोबर जायला आवडेल? ऋतिक रोशन. मराठी मधला सांग. लगेच सेफ खेळतीये. कश्मीर महाजनी. ओके, फिट आहे, सॉलिड फिट आहे. ओके, आता मी तुला एका आयलंडवर सोडणार आहे 3 लोकांबरोबर. तिथे तू कोणाबरोबर ऍडव्हेंचर करशील, कोणाबरोबर वर्कआउट करशील आणि कोणाला तिथे सोडून येशील. ठीक आहे? ती 3 नावं आहेत: भूषण प्रधान, अभिजित खांडकेकर, अंकुश चौधरी. भूषण बरोबर ऑब्विसली वर्कआउट करेन. आणि अरे यार मग तुलाच हे खूप हे किती वाईट आहे. थांब जरा आता. भूषण बरोबर वर्कआउट करेन ऑब्विसली. ऍडव्हेंचर दोघांबरोबर नाही, दोघं ऑप्शनच नाहीये. एका बरोबर एकच गोष्ट नाही. अंकुशाच्या बरोबर ऍडव्हेंचर करेन. अभिजित त्याचा भाऊ आहे त्यामुळे त्याला बाय बाय केला तरी काही प्रॉब्लेम नाही होणार. तिथे सोड, भावाला कशी सोडून येणार? नाही, तो म्हणेल तू जा पुढे, मी येतो मागून. कन्व्हिनियंट. ओके, तुझं फिटनेस फायर संपलंय. ये हा, फायर तुझ्या आलेली आहे थाईज मध्ये, quads मध्ये. प्लीज ये. ओके, सो तुला मी ह्या आगीत असं टाकलेलं होतं आणि तुला एवढी मेहनत करवली, त्याकरता मी तू इतकी छान उत्तरं दिली आहेस त्याची. त्याकरता तुला हाऊस ऑफ चझल्स कडून हे एक छोटंसं हॅम्पर, ज्याच्यामध्ये ज्या आवडीच्या गोष्टी असतील त्या हेल्दी असतील पण गोडही असतील. प्लीज त्या खा. त्यांचं इन्स्टा पेज आहे हाऊस ऑफ चझल्स म्हणून, आणि दे मेक अमेझिंग हेल्दी स्टफ, ग्लुटन फ्री वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या बनवतात. सो प्लीज हॅव इट आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अजून प्रश्न. अच्छा, संपलं नाही. आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, ज्याच्यामध्ये तुला मी जी काही नावं सांगीन त्या व्यक्ती कोणत्या फळासारखी किंवा कोणत्या भाजीसारखी दिसतात ते तुला सांगायचं. ओके, पहिलं नाव आहे मयुरेश पेन. मयुरेश खूप हेल्पफुल आहे. मयुरेश खूप डेडिकेटली त्याचा वर्कआउट करतो आणि ऑलवेज बीन लाईक अ मल्टीपर्पज आर्टिस्ट. त्यामुळे त्याला नारळ. सगळ्या गोष्टी. करेक्ट. ओके, वैभव तत्ववादी. बोल. हे सगळं रेकॉर्ड होणार आहे का? म्हणजे काय, आपल्याकडे एवढे कॅमेरे रेकॉर्ड करण्यासाठीच ठेवलेले आहेत. नाही, त्याच्यामध्ये मागे तोंड नेलेलं तरी सुद्धा दिसणार, ऐकू येणार. फळं आठवत नाही अचानक आता. शेंग, कारण तो खूप उंच आहे म्हणून तेवढंच सुचलं मला पटकन. शेंग. लांब सडक आहे म्हणून. टॉल. या. ओके, पुढचा वैदेही परशुराम. वैदेही कॅन बी अन ॲपल. अच्छा, गोड दिसणारी आणि अगेन अ व्हेरी गुड आर्टिस्ट. त्यामुळे ॲपल हॅज सो मेनी बेनिफिट्स. बरोबर, दिसायलाही छान असतं. ओके, गुड. भार्गवी चिरमुले. भार्गवीताईला सगळ्यात आवडणारा म्हणजे आंबा, त्यामुळे तिला आवडतं. आंबा तिला पाहिजे, आंबा. त्यामुळे तिला आवडतो खूप आंबा, त्यामुळे मग आंबा ती. ओके, अभिजित खांडकेकर. अभिजित दादा हा अतिशय गोड आहे. गोड फळ ना, अजून एखादं गोड फळ गोडच ना जनरली सगळीच थोडी असतात. माहितीये वॉटरमेलन असू शकतो तो, कारण तो गोड आहे. वॉटरमेलन गोड असतं आणि त्याचा स्वभाव पण असा खूप नितळ आहे, असं आत नाही बाहेर नाही असं काही नाही. त्यामुळे गोड. अमृता खानविलकर. हे खूप अवघड होत चाललंय. अवघड आहे पण त्याच्यानंतर काहीतरी आहे पण. गिफ्ट. अच्छा, गिफ्ट पण आहे का? आता सोपं होत आहे. अमृता खानविलकर. अमृता शी इज ऑलवेज ऑन अर टोज आणि ती अशी अशी हे असते. शी कुड बी मिरची. व्हेरी गुड. नेहा पेंडसे. नेहा पेंडसेचं प्लॅटर ऑफ फ्रूट सॅलड. यमी असं आहे का ते? कारण का तिच्यात सगळ्या गोष्टी तितक्याशा आहेत. शी इज नॉट व्हेरी स्वीट, शी इज व्हेरी टू द पॉइंट. खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. नो ड्रामा, ॲब्सोल्युटली नो ड्रामा. खूप खरी आहे. तर त्यामुळे शी इज अ प्लॅटर ऑफ एव्हरीथिंग. वा, आता प्लॅटर संपले. आता पुढे प्लॅटर येऊ शकत नाही. अजून किती माणसं आहेत? पूजा सावंत.
काय गेम आहे यार? हा असा कसा? हा फक्त माझ्याबरोबरच खेळतेस का तू? हो, कारण माझी तुझ्याकडे पर्सनल दुश्मनी आहे ना, म्हणून मी खेळते. दुश्मनी नाही, पण भाज्या सांग कुठच्याही. भाज्यांमध्ये कसं मजा नसते इतकी. फळं कशी छान असतात. कळलं. म्हणजे भाज्या पण छान Clear असतात. आहे. सॉरी. भाज्यांचं जे काय आपलं वाकडं आहे. नाही नाही नाही. बरं, मग फळच. फळं. सुंदर फ्रूट असं म्हणायचं का हा तुला? सुंदर फ्रूट. मग ड्रॅगन फ्रूट सुंदर असतं ना. हो आणि शी इज व्हेरी टॉल ऑल्सो. त्यामुळे ते ड्रॅगन फ्रूटचं जसं एलॉंगेटेड असतं ना असं. आणि प्रिटी ऑल्सो. बरं. तू जसं एक्सप्रेशन देते ना असं लोकांना वेगळंच वाटणार आहे नाही, याच्यामुळे. काही नाही, मला काय कळेच ना, प्रत्येक वेळेस तुझं असं लांब ती टॉल सडक. नाहीये? हो, ती मग tall तत्व आणि त्यांचीच पेर असते नेहमी. ओके, ड्रॅगन फ्रूट. सिद्धार्थ मेनन. ओ सिद्धार्थ. बेसिकली आय लव्ह सिद्धार्थ मेनन. हे मी जगजाहीर त्याच्या बायकोलाही माहिती. मी मेजर फॅन आहे सिद्धार्थ मेननची. मी त्याला नेहमी मॅजिक असं म्हणते, कारण तो स्क्रीनवर आल्यावर असं मॅजिक येतं असं मी त्याला नेहमी म्हणते. पण मला असं एखादं एक्झॉटिक फ्रूट त्याला डेडिकेट करायचं आहे. अवोकाडो मला असं वाटतं हॅज लॉट ऑफ प्रोटीन्स. खूप कमाल फळ आहे आणि इट इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. तसाच आय थिंक सिद्धार्थ मेनन इज व्हेरी गुड फॉर एव्हरीबडीज हेल्थ. एव्हरीबडी शुड हॅव अ फ्रेंड लाईक सिद्धार्थ मेनन. सो ॲवोकाडो. अवोकॅडो. ओके. आणि महेश मांजरेकर. संपतच नाही झालं, संपत आता आलंय. महेश सरांबद्दल मी कसं सांगणार? तूच सांग ना, तू काम केलंयस त्यांच्याबरोबर. फ्रूट बट ही स्पायसी ऑल्सो. ही इज व्हेरी प्रेमळ ऑल्सो. तर त्यामुळे ते कॉम्बिनेशन आहे त्या फळाचं. असं कुठलं तरी फळ. ऑरेंज मे बी. जरा टँगी आहे. मिक्सचर ऑफ स्वीट ऑल्सो बट एकदम आंबट पण लागतं ते कधी कधी. आणि आय थिंक महेश सर असे ते खूप प्रेमळ आहेत मला असं वाटतं. पण व्हेन इट कम्स टू हिज वर्क इज सो डेडिकेटेड की त्यांची ती पटकन ते एकदम हायपर होतात. सो आय हॅव सीन बोथ द साईड्स. सो ते संत्र आहे. ऑरेंज. ओके. अँड द लास्ट आकाश ठोसर. आकाश. चिक्कू. चिक्कू. ओके. कारण तो खूप गोड आहे. आणि तो चिक्कू सारखा त्याचा चेहरा पण त्याचा असा लाईक अंडाकृती वगैरे असं तुला म्हणायचंय. असं काही नाही मला म्हणायचंय, तुला म्हणायचंय. तो गोड आहे आणि चिक्कू एखादं गोड फळ म्हणून. आपले हा राऊंड संपलेला आहे, प्रश्न संपलेले आहेत आणि तू फार गोड उत्तरं दिलेली आहेत अजिबात सगळ्या गोड उत्तरं प्रश्नांची. त्यामुळे तुला स्ट्रीट क्वेस्ट हा जो एक ब्रँड आहे, ॲथलीटवेअर ते बनवतात जगभरातल्या महिलांसाठी आणि त्यांच्याकडे खूप कमाल असे हेल्थ वेलनेस फिटनेस या सगळ्या दृष्टीने ते बनवतात त्यांचे फॅब्रिक्स आणि त्यांचे कपडे. सो त्यांच्याकडनं हे गिफ्ट वाउचर आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक आहे. तर प्लीज त्यांच्या पेजवर जा आणि बघा किती कमाल ॲथलीटवेअर ते बनवतात. सो प्लीज तू सुद्धा ते घे आणि त्यांच्याकडनं तुला एक छोटीशी गिफ्ट माझ्याकडनं. थँक्यू व्हेरी मच. आणि हग. थँक्यू. खूप मजा वाटली, खूप छान वाटलं तू इथे आलीस आणि आमच्याबरोबर तुझ्या हेल्थ फिटनेसविषयी तुझे काय व्ह्यूज आहेत ते तू शेअर केलेस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. मोठा तुझ्यासमोर आणखीन छान करिअर आहे, छान अजून आयुष्य आहे आणि ॲज अ काय म्हणतात ना मोठी बहीण मी तुला सांगू शकते की तू खूप मोठी हो, खूप सक्सेसफुल हो आणि जस्ट रॉक द वर्ल्ड विथ युअर स्वीटनेस आणि विथ युअर पर्सनॅलिटी अँड विथ युअर पॉझिटिव्हिटी. सो थँक्यू व्हेरी मच अगेन. आपण सुद्धा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका अशाच इन्स्पायरिंग आर्टिस्टला घेऊन जो तुमचाही आवडता किंवा आवडती असेल. त्या पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये खरे बोलच्या. पण तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि प्रेम असंच चालू ठेवा. तोपर्यंत बाय.